नमस्कार. ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये मी नितीन बोरसे आपलं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. सादर करीत आहोत आजच्या ठळक बातम्या. ठाण्यात काँग्रेसचा सामान्य कार्यकर्ता आता गप्प बसणार नाही. जनतेच्या प्रश्नांसाठी काँग्रेस अधिक आक्रमकपणे रस्त्यावर उतरेल, असा एल्गार नवनियुक्त ठाणे जिल्हा काँग्रेस अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी केला आहे. ठाणे जिल्हा काँग्रेस कार्यालयात झालेल्या पदग्रहण सोहळ्यामध्ये त्यांनी अध्यक्षपदाची सूत्र स्वीकारली. यावेळेस माजी खासदार कुमार केतकर, ज्येष्ठ नेते श्री सुभाष कानडे आणि मावळते अध्यक्ष विक्रांत चव्हाण उपस्थित होते. यावेळेस बोलताना श्री पिंगळे यांनी महागाई, पाणीटंचाई, बेरोजगारी आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे सत्ताधाऱ्यांकडून दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता नागरिकांच्या हक्कांसाठी संघर्ष करेल, तसंच पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्यांचा सन्मान राखला जाईल, असं देखील श्री पिंगळे यांनी म्हटलं आहे. त्याचप्रमाणे बूथ स्तरापर्यंत संघर्ष करून संघटना मजबूत केली जाईल, असं देखील श्री राहुल पिंगळे यांनी सांगितलं आहे. काँग्रेस ही इतक्या मातीमध्ये रुजलेली आहे, ही तळागाळामध्ये रुजलेली आहे, परंतु कुठेतरी संपर्काचा अभाव या ठिकाणी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राहिला आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की इथले विरोधी पक्ष असतील किंवा आमच्या आघाडीतले घटक पक्ष असतील, त्या घटक पक्षातले जे नेते आहेत ते पूर्वाश्रमीचे सगळे काँग्रेसचे आहेत. म्हणजे इतर पक्षांमधले 50 ते 60% लोक हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आहे. म्हणजे एक नक्की आहे की ह्या लोकांवरती ज्यावेळी वाईट वेळ येते त्यावेळी आश्रयाला काँग्रेसमध्ये येतात आणि त्यानंतर परत ज्या भरभराट असलेल्या पक्षामध्ये जातात. त्यामुळे काँग्रेस ही वाईट काळामध्ये प्रत्येकाच्या कामाला आलेली आहे, प्रत्येकाच्या पाठीशी उभी राहिलेली आहे. खास कार्यकर्ता म्हणून हा प्रसिद्ध होता. आणि मी पण सगळे निघे आधीचा तुझ्या भाव करत नाही. आज त्याची नेमणूक झाली, मला अतिशय आनंद झाला. मी म्हटलं 24 तास माझे तुझ्यासाठी हजीर आहेत, काही काम असो मी तयार आहे. आणि आज ठाण्याची परिस्थिती जरी तुम्हाला बिकट दिसत असली, हे वरवरचं आहे, परंतु आतमध्ये कार्यकर्ते अतिशय जोमात काम करायला तयार आहेत. त्या कार्यक्रमाला उपस्थित राहणं अभिप्रेत आहे, कारण का हा चार्ज मावळत्या अध्यक्षांनी नवनियुक्त अध्यक्षांना द्यायचा असतो. सुजन संघटन अभियानाअंतर्गत जेवढे 5 वर्ष पूर्ण झालेले अध्यक्ष होते देशामध्ये, ते सगळे अध्यक्ष ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने बदललेले. त्याचाच एक भाग म्हणून नवीन अध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबवलेली होती. त्याच्यामध्ये 33 लोकांनी फॉर्म भरलेले होते आणि त्या 33 लोकांमधून राहुल पिंगळे यांची निवड सर्वानुमते या ठिकाणी ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने केलेली आहे. मराठा अध्यक्षानंतर एक ओबीसी चेहरा ऑल इंडिया काँग्रेस कमिटीने दिलेला आहे. त्याचं स्वागत आम्ही सर्व काँग्रेस कार्यकर्ते करतो. ठाणे लोकसभेचे खासदार नरेश म्हस्के यांना सलग दुसऱ्या वर्षी प्रतिष्ठेचा संसद रत्न हा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसंच शिवसेना गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना देखील दुसऱ्यांदा हा सन्मान मिळाला आहे. संसदेतील अभ्यासपूर्ण भाषणं, प्रश्नोत्तरांमधील सक्रिय सहभाग आणि उल्लेखनीय उपस्थितीच्या आधारे त्यांची निवड करण्यात आली आहे. प्राईम पॉईंट फाउंडेशनच्या वतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांचा 16वा सोहळा जुलै 2026 नवी दिल्ली येथे होईल. यंदा 12 खासदारांपैकी 5 जण महाराष्ट्रातले असल्याने राज्याने विशेष बाजी मारली आहे. पुरस्कार समितीच्या अध्यक्षा प्रियदर्शनी राहुल यांनी विजेत्यांची घोषणा केली. निवड प्रक्रियेसाठी लोकसभा, राज्यसभा सचिवालय आणि PRS लेजिस्लेटिव्ह रिसर्चच्या आकडेवारीचा आधार घेण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर झाल्यानंतर खासदार म्हस्के यांनी मतदार, कार्यकर्ते आणि महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संसदरत्न पुरस्कारासाठी निवड झालेल्या खासदारांचं अभिनंदन करत हा महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण असल्याचं म्हटलं आहे. शिवसेना गटनेते डॉक्टर श्रीकांत शिंदे, खासदार नरेश म्हस्के तसंच डॉक्टर हेमंत सावरा, मेधा कुलकर्णी आणि स्मिता वाघ यांना हा सन्मान जाहीर झाला आहे. शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या संदेशामध्ये लोकहिताचे प्रश्न, विकास कामं, सामाजिक न्यायाच्या मुद्द्यांवर प्रभावीपणे आवाज उठवणाऱ्या लोकप्रतिनिधींनाच अशी राष्ट्रीय पातळीवरची मान्यता मिळते. संसदेतील सक्रिय सहभाग, प्रश्नोत्तरांमधील उपस्थिती
अभ्यासपूर्ण मांडणीमुळे खासदारांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजकारण हे सत्तेचं नव्हे तर जनसेवेचं माध्यम आहे. जनतेमध्ये काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींचा गौरव होणं ही लोकशाहीसाठी सकारात्मक बाब असल्याचं श्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. भवानी ज्वेलर्स ठाणे, पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम. प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे. नक्की भेट द्या. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. CP Goenka International School, nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India for personality over percentage, CP Goenka is the intelligent choice. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर राज्यात गोमातेची अवैध वाहतूक आणि बेकायदेशीर कत्तलखान्यांच्या विरोधात राज्य सरकारने कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी गोमातेची तस्करी कोणत्याही परिस्थितीत खपवली जाणार नाही असं सांगितलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार 25 ते 28 मे दरम्यान विशेष तपासणी मोहीम राबवली जाणार आहे. सीमावर्ती भाग, मुंबईसह प्रमुख शहरांमध्ये नाकाबंदी करून जनावरांची वाहतूक करणाऱ्या वाहनांची कसून तपासणी केली जाईल. नियमबाह्य वाहतूक करणारी वाहनं जप्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गोमाता संरक्षण हा केवळ कायद्याचा नव्हे तर हिंदुत्वाच्या अस्मितेचा प्रश्न आहे असं सरनाईक यांनी म्हटलं आहे. या मोहिमेत परिवहन विभागासोबत पोलीस, पशुसंवर्धन विभाग आणि गोसेवा संस्थांचा देखील सहभाग असणार आहे. पेट्रोल डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ युवक काँग्रेसने ठाण्यात आंदोलन केलं. युवक प्रदेशाध्यक्ष शिवाजी मोरे यांनी कार्यकर्त्यांसह पेट्रोल पंपावर वाहन चालकांना मेलोडी चॉकलेट वाटत केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा निषेध केला. आवाज महाराष्ट्राचा, ठाण्याच्या परिवर्तनाचा या अभियानाची सुरुवात यावेळेस करण्यात आली. आंदोलनामध्ये शांभवी शुक्ला, सय्यद आफरीन, मेहर चौपाने, दीपक पाठक यांच्यासह पदाधिकारी सहभागी झाले. शिवराज मोरे यांनी यावेळेस बोलताना पेट्रोलचे दर सातत्याने वाढत असून सामान्य नागरिक त्रस्त झाला आहे. मोदी लोकांना ऑनलाईन काम करायला सांगतात, आता पेट्रोल ऑनलाईन कसं भरायचं ते देखील सांगा, अशी टीका देखील त्यांनी केली. देश आर्थिक संकटात असताना पंतप्रधान परदेश दौरे करत आहेत, यावर देखील त्यांनी टीका केली. एकीकडे देशाचे पंतप्रधान सगळ्या नागरिकांना सांगतात की तुम्ही सोनं खरेदी करू नका, डिझेल पेट्रोलचा फार वापर करू नका, बाहेर फिरायला जाऊ नका, आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही घरात बसून ऑनलाईन काम करा. पण मला सांगायचं आहे की तुम्ही पत्रकारिता करता, तुम्ही घरात बसून ऑनलाईन माझी बाईट घेऊ शकता का? हे पेट्रोल पंपावरती पेट्रोल भरणारा व्यक्ती घरात बसून ऑनलाईन पेट्रोल भरू शकतो का?
आणि अशा परिस्थितीमध्ये जर तुम्हाला उपाययोजना करायची आली नाही, तुम्ही देशाला उद्देश देता, पण स्वतः मात्र दुसऱ्या दिवशी हजारो गाड्यांचा ताफा घेऊन तुम्ही रोड शो करता, परत तुम्ही परदेशवारी करता आणि परदेशामध्ये जाऊन तुम्ही इटलीच्या पंतप्रधान मेलोनीना मेलोडी चॉकलेट गिफ्ट देता. खऱ्या अर्थानं कुठल्याही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये देशाच्या पंतप्रधानांनी एवढी खालच्या पातळीला जाऊन देशाची गनिमा घाण ठेवली नाही, तेवढी देशाची गनिमा कुठेतरी ढासळत चाललेली आहे. तर मंडळी, या होत्या आजच्या ठळक बातम्या. ठाणे वर्तमानमधून आम्ही ठाण्याच्या राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवायचा प्रयत्न करतोय. अर्थातच आपल्या सहकार्याची गरज आहे, तेव्हा आपल्या सूचना आणि समस्या आम्हाला जरूर कळवा. आमचा पत्ता ठाणे वर्तमान, दादोजी कोंडे स्टेडियम, शॉप नंबर 16, खाडन रोड, ठाणे पश्चिम. दूरध्वनी क्रमांक 9820939420. तर मग पुन्हा भेटू उद्या याच वेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.